च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या इतिहासात सुरतचं विशेष महत्त्व आहे। एकनाथ शिंदेंच्या बंडावेळीही सुरत चर्चेच्या केंद्रस्थानी होतं आणि आता पुन्हा एकदा सुरत शहर हे चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय। ते निवडणुकीमध्ये मतदारांना आमिष देण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या अनोख्या पॅटर्नसाठी। मात्र हा पॅटर्न नेमका काय आपण पाहूयात। इथं तुम्हाला 40 रुपयापासून साडी बघायला भेटणार आहे। हे 40 वाली साडी ऐकलत 40 रुपयात साडी विकणारं हे आहे सुरतचं बॉम्बे मार्केट। आता हेच मार्केट चर्चेत आलंय, कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सुरतमधून दररोज 1 लाख साड्या महिला मतदारांना वाटण्यासाठी खरेदी करण्यात येत आहेत। 40 रुपयावाली जी साडी आहे ना, ते पण तुम्हाला ब्लाउज पीस सोबत बघायला भेटणार आहे। जे 40 रुपयावाली साडी आहे ते मी तुम्हाला पुढे व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे। बाकी आपलं वेअर तुम्ही बघू शकता, खूप मोठा आहे। कलेक्शन बघू शकता तुम्ही, सुंदर सुंदर कलेक्शन आहे बघू शकता। या टाइपचे कलेक्शन तुम्ही बघू शकता। 350, 450, 550 या टाइपच्या रेंज मध्ये तुम्हाला कलेक्शन बघायला भेटणार आहे। प्रत्येक निवडणुकीत मतदारांना आमिष देण्याची प्रथा रोखल्याचा दावा निवडणूक आयोग करतं। मात्र ही प्रथा रोखणं निवडणूक आयोगाला काही शक्य होत नसल्याचं चित्र दिसतंय। सुरत मधील 50 वर्ष जुनं मार्केट असलेल्या बॉम्बे मार्केटमध्ये 1000 साड्यांची दुकानं आहेत। याच दुकानातून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मतदारांना आमिष देण्यासाठी लाखो रुपयाच्या साड्या आणल्याचं समोर आलं आहे। पुरुष मतदारांना दारू, मटण, तर महिला मतदारांना साडी आणि घरगुती वापरायच्या वस्तूंचं वाटप केलं जातंय आणि असाच प्रकार पिंपरी चिंचवडमध्येही आढळून आलाय। निवडणूक निष्पक्ष व्हावी यासाठी मतदारांना देण्यात येणारी आमिष रोखणं गरजेचं आहे। मात्र आता मतदारांना वाटण्यासाठी 40 रुपयांच्या लाखो साड्या सुरतमधून आणल्या जात असतील तर निवडणूक आयोगानं त्याचा शोध घेऊन कारवाई करायला हवी। एवढंच नाही तर 1 किलो साखर आणि दूध पिशवीसाठी 100 रुपये मोजावे लागतात। त्यामुळे फक्त साड्या वाटून मतदारांचं मत विकत घेतलं जात असेल तर आपल्या मताची किंमत 40 रुपयेच आहे का याचा विचार मतदारांनीच करायला हवा आणि मतरूपी स्वाभिमान विकत घेण्याची हिंमत करणाऱ्यांना मतदारांनी घरचा रस्ता दाखवायला हवा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। हे 40 वाली साडी